गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तसेवेमध्ये आपलं स्वागत करतो। आपण आज आलो आहोत अंबाजोगाई रस्त्यावरील अजिंक्य सिटी येथे लातूर वृक्ष प्रतिष्ठान या प्रतिष्ठाने एक आगळा वेगळा इथे एक कार्यक्रम घेतलेला आहे, उपक्रम राबवलेला आहे। त्याची माहिती आपण जाणून घेऊया। चला आपण या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनंदा जगताप यांच्याशीच बातचीत करूया। नमस्कार मित्रांनो, लातूर वृक्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनंदा जगताप यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नमस्कार ताई। नमस्ते। आपण वृक्ष प्रतिष्ठानतर्फे कुठकुठले उपक्रम राबवता? आम्ही वृक्ष प्रतिष्ठानतर्फे मेन झाडं लावणे हा आमचा मेन हे आहे उद्देश। तसंच बऱ्याचदा आता कोरोनामध्ये आम्ही मदत पण केलेली आहे। तर झाडं लावणे आणि संवर्धन करणे हा मेन उद्देश आहे आमचा। बरं, अच्छा। तर आपण ह्या महालक्ष्मीच्या ह्याच्यामध्ये जो देखावा केलेला आहे ती कल्पना कशी सुचली तुम्हाला? नाही, सगळ्यांना कसं असं झाड लावा म्हणल्यावर थोडंसं लोकांना अवघड होतंय। झाड लावा काय, तुम्ही लावतात बस झालं म्हणतात। पण म्हटलं झाडातच देव आहे हे जर लोकांना सांगितलं तर लोक झाडं लावतील आणि थोडंसं प्रबोधन होईल, हा माझा उद्देश आहे त्याच्या मागचा। अच्छा, म्हणजे थोडक्यात वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी आपण हे केलंय। हो। तर हे पाहून लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात? नाही, लोकांच्या प्रतिक्रिया तर खूप छान आल्यात। खूप छान उपक्रम आहे, खूप छान आहे। आम्ही काही लोक आम्ही पण करू असं की झाडं लावू असं बोलले लोक आहे। चांगला प्रतिसाद आहे लोकांचा। आता आपण सुप्रसिद्ध कवयित्री अरुणाताई दिवेगावकर हे जाणून घेऊया त्यांच्या या उपक्रमाबद्दल। होय, माझ्या मैत्रिणी आहेत या म्हणजे सुनंदा जगताप या ज्या अध्यक्ष आहेत वृक्ष प्रतिष्ठानच्या, त्या माझ्या मैत्रीण आहेत। आणि त्यांचं काम मी मागील 5 वर्षापासून पाहते की त्या रोज सकाळी 6 वाजता उठून झाडं लावण्यासाठी बाहेर पडतात। मला असं वाटतं की आपण वेळ देऊ शकत नाही या कामासाठी, पण हे जे लोक कामं करतायत त्यांच्यासाठी आपण थोडी बहुत कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मदत करू शकतो का? त्यांना झाडं लावण्यासाठी प्रोत्साहन देणं तर म्हणजे तेच स्वतः करतात, त्याच्यामुळे आम्ही प्रोत्साहन काय देणार आहे? पण कुठली मदत की झाडं लावायची आहेत तर झाडं लावण्यासाठी काही आपण त्यांना मदत करू शकतो का? एवढं कार्य आम्ही करतो त्यांच्यासाठी फक्त। अच्छा, तर आपण ह्या संदर्भातली सोशल मीडियावर पहिली पोस्ट टाकली होती, तर त्याबद्दल काय सांगाल का? म्हणजे नाही, काल जेव्हा मी ह्या महालक्ष्म्या पाहण्यासाठी त्यांनी मला बोलवलं आणि मी आले तेव्हा मला त्या उपक्रमाबद्दल इतकं वेगळे पण जाणवलं की अरे सगळेजण देव तर मानतात, पण मूळ जी हे आहे की आपण निसर्गाला, आदिम शक्तीला देव मानत असतो। बरोबर। आणि यांनी तर त्या वृक्षामध्ये देव त्याची प्रतिष्ठापना केली की वृक्षामध्ये सुद्धा देव आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्राण प्रतिष्ठापना करूयात आणि त्या महालक्ष्मीच्या रूपामध्ये आणि गणपती बाप्पाच्या रूपामध्ये ते मांडूयात। ही कल्पना मला खूप आवडली आणि म्हणून मी ती पोस्ट लिहिली होती। नमस्ते, मी सुषमा खिचडे, वृक्ष प्रतिष्ठानची एक सर्वसामान्य मेंबर। या वृक्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष जी आहे ती माझी बालमैत्रीण सुनंदा जगताप आहे। आणि त्यांच्याकडनं जे काही आम्हाला उत्साह मिळतो, प्रोत्साहन मिळतं, ते मूळतः तिच्या सासूबाईकडून मिळतं। आम्ही तिचं नामकरण असं केलेलं आहे की वृक्षरागिणी। आम्ही सगळेजण तिला सुनंदाऐवजी वृक्षरागिणी या नावाने संबोधतो। सगळ्या मैत्रिणी याच्यात अगदी हिराहिरीने भाग घेतो आणि जिथे कुठे तिनं प्लांटेशन करणार असेल त्या दिवशी ज्या मैत्रिणीला शक्य आहे ते तिथे जाऊन तिला आम्ही प्रोत्साहित करतो, पाठिंबा देतो। आणि आमच्या सर्व फॅमिलीचे, मैत्रिणी लोकांचे सगळेजणी मिळून आमच्या घरातले जे काही प्रोग्राम आहेत, कुठलाही असो, मग वाढदिवस असो, जनरल कुठलाही असो, त्याच्यानिमित्त एक झाड काढतो म्हणजे काढतोच। त्यामुळे आत्तापर्यंत हजारो झाडाची लागवड झालेली आहे आणि तिच्यासोबत जे मुलं काम करतात ते अतिशय उत्साही आणि चैतन्यमय वातावरणामध्ये काम करतात। खूप हेल्दी ग्रुप आहे हा। त्यांच्याकडे बघून आम्हालाही आमचं बालपण आठवतं, आम्ही उत्साहित होतो आणि झाडं लावायला प्रोत्साहित करतोच आणि त्यांच्याकडूनही खूप प्रेरणा मिळते आम्हाला। त्यामुळे सर्व मुलांचं कौतुक करते मी। आमच्यापेक्षाही प्रॅक्टिकली काम ते करतात। मोठ्या मोठ्या मशीन्स घेणे, हार्ड जागेवर जेव्हा ते छिद्र पाडतात म्हणजे लावण्यासाठी, तर तिथे खूप त्रास होतो त्यांना ॲक्च्युली, पण ते कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता
अगदी सातत्याने कार्यरत राहतात. यात खूप मोठं यश आहे. त्यात माझ्या मैत्रिणीचाही खूप मोठा सहभाग आहे. त्यात तिच्या सासूबाईचं जे काही प्रेरणास्रोत आम्हाला आहे त्यांच्याकडे बघून आम्हाला असं वाटतं की आम्ही फार म्हातारे झालो त्यांच्यासमोर. त्या 80 वर्षाच्या आहेत तर 8 वर्षाच्या वाटतात आम्हाला. त्या सतत आम्हाला प्रोत्साहित करतात. त्याच्याबद्दल त्यांचे शतशः धन्यवाद. अशा सासूबाई मिळणे पण नशीब लागतं. तसंच आईवडील पण आमचे खूप प्रोत्साहन देतात. तेही सातत्याने कार्यरत राहतात. माझ्या एका मैत्रिणीची आई शेतकरी पुरस्कार मिळाला आहे त्यांना, द्राक्षाची बाग चालवते. सर्वांचेच म्हणजे आमचा ग्रुपच असा आहे की सतत निसर्गाच्या सानिध्यात राहून काम करणारे. त्यामुळे बालपणापासूनच आम्हाला त्याची आवड आहे आणि पुढेही कंटिन्यू राहिलेली आहे. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि मुलांना असंच चैतन्यमय वातावरणामध्ये काम करावेत आणि सोबत आमच्या राहावेत ही आशा बाळगून मी सर्वांचे धन्यवाद मानते. या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा यांच्या सासूबाई सुमनबाई जगताप, त्यांचं वय वर्ष आहे 80 वर्ष. त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत. आईसाहेब, तुम्हाला काय वाटतं या प्रतिष्ठानबद्दल? आत्ता सध्या मानवाला ज्याची गरज आहे ऑक्सिजनची ते काम तिनं हातात घेतले. त्याचा मला खूप आनंद आहे, खुशी आहे. आणि असं यशस्वी हो तिनं एवढी अपेक्षा आहे परमेश्वराजवळ. तुमच्याकडे बघून त्यांनी वेगवेगळे हे केलेत, ऊर्जा स्त्रोत निर्माण झाले असं म्हणतात त्या. हो. तर तुम्ही कसं त्यांना प्रोत्साहन देता? काय नाही, असंच छान आहे, जावा लावा सगळं बघायचं. हे गौरी गणपती केल्यावर प्रोत्साहन देणं एवढंच. अच्छा. आणि मी सगळ्याच्या वाढदिवसाला घरचे एवढ्याला झाडं दिलेले. हो, नातवांना आहे ना, सगळे मुलं सुना नातवंड पतवंड सगळ्यासाठी झाडच. म्हणजे वाढदिवसा दिवशी भेट वस्तू न देता एक झाड द्यायचं, छोटस पैसे द्यायचे. अच्छा, धन्यवाद. हे तिला उत्साह. वृक्ष प्रतिष्ठानचे सक्रिय सदस्य राम मुळे यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत. रामभाऊ, तर ह्या उपक्रमाची सुरुवात कशी करता तुम्ही सकाळपासून? म्हणजे आमचा अगोदरच प्लॅनिंग ठरलेलं असते की बाबा आपल्याला ह्या ठिकाणी झाडं लावायचे. तर आम्ही तसा एक ग्रीन बेल्ट शोधतो आणि त्या अकॉर्डिंग आम्ही प्लॅनिंग करतो. व आम्ही म्हणजे पुढचा वीक आम्ही कसं आणि कुठे झाडं लावायचे त्याचा आम्ही अगोदरच आराखडा तयार केलेला असतो. आणि त्यानुसार डे बाय डे आम्ही मॅम जगताप मॅम लोकेशन शेअर करतात आम्हाला व्हॉट्सअपला. आणि त्या अकॉर्डिंग आम्ही सकाळी 6 वाजता त्या लोकेशनला जातो. आणि आमची जवळपास 10 ते 12 जणांची सक्रिय टीम आहे. आम्ही सकाळी तिथे जातो आणि आम्ही तिथे प्लांटेशन करतो. आणि प्लांटेशन करण्यासाठी जे काही इक्विपमेंट आहेत ते आमच्याकडे सर्व काही आहेत. तर त्यांच्या मदतीनं आम्ही ते सर्व काही झाडं वृक्षारोपण करतो, सकाळी प्लांटेशन करतो. अच्छा. सकाळी 6 वाजता जो आम्ही उपक्रम चालू केला तो 8 साडेआठ पर्यंत आम्ही जवळपास दररोजचे 2 ते 2.5 तास आम्ही दररोज ह्या उपक्रमासाठी देतो. ठीक आहे. आतापर्यंत कुठल्या प्रकारचे वृक्ष लागवड केली आपण? सर म्हणजे लोकेशन बघूनच, म्हणजे जर माळरान असेल तर तिथे झाडे कोणते येऊ शकतात आणि तशा ठिकाणी जर आपल्याला म्हणजे कमी पाण्यावरती कोणती झाडे येऊ शकतात त्यानुसार आम्ही डिसाईड करतो. किंवा एखादं जर काळी जमीन असेल तर तिथे आणि पाण्याची सोय असेल तर तिथे कोणती झाडं लावू शकतात. असं माळरान असेल तर शक्यतो आम्ही असं तिथे लिंब लावतो, लिंबाची झाडं आणि जास्त करून आम्ही तिथे लावतो. आणि तिथं कडुलिंब लावतो. आणि जिथे पाण्याची सोय आहे आणि जिथं म्हणजे जागा मोठी आहे तर तिथे आम्ही वड लावतो, पिंपळ लावतो, त्यानंतर चिंच लावतो. हो. आणि त्यानंतर म्हणजे आणि लोकांचे डिमांड जसे आहेत त्यानुसार काही जणांची डिमांड असते की आम्हाला फळझाडे लावायचे आहेत, काही जणांचं असते डिमांड की बाबा आम्हाला फुलझाडे लावायचे असतात. मग त्यांच्या डिमांडनुसार आम्ही ते झाडं प्लांटेशन करतो त्या अकॉर्डिंग. वृक्ष प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्षा प्रतिभाताई गोमसाळे यांच्याशी आपण बातचीत करूया आता सध्या. ते आपण हे वृक्ष कसं जोपासना करता, म्हणजे गोळा कसं करता वृक्ष? आम्ही असं आवाहन करतो की ज्यांचे वाढदिवस वगैरे आहेत, इतर काही गिफ्ट देण्याऐवजी तुम्ही वृक्ष गिफ्ट द्या. आणि त्या वाढदिवसाच्याच माध्यमातून आम्हाला खूप सारे वृक्ष मिळतात आणि त्याचं जतन लावणं करणं हे मात्र पूर्णपणे हे मुलं श्रमदानातनं करतात. त्याच्यासाठी आम्हाला खूप काही खर्च येत नाही. फक्त वृक्ष विकत घेणं ह्याच्यासाठी मात्र ज्यांना वृक्षाचं महत्त्व आहे ते वेगवेगळ्या कारणांनी वाढदिवस, लग्नाचं ॲनिव्हर्सरी वगैरे ह्या निमित्ताने देतात. त्या माध्यमातूनच आमचं काम चालतं. आणि मेन मेहनत तर मुलांची आहे. ह्याला प्रतिसाद मिळतो का?
हो हो लोकांकडनं? हो मिळतो, प्रतिसाद मिळतो. त्यामुळे तर इतके दिवस काम चालू आहे आणि अखंडपणे चालू राहणारच आहे. बरं, आगामी याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे उपक्रम काय राबवणार तुम्ही आता मोठ्या प्रमाणात? आता मोठ्या प्रमाणात आम्हाला आता खेडोपाडी जाऊन वृक्षाचं महत्त्वही सांगायचंय आणि तिथं जाऊन वृक्ष लागवड करून त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण करायची. कारण शेवटी निसर्गाचं जतन केलं तरच आपण सर्वाइव्ह होऊ शकणार आहे. आणि हे तर आता सगळं जगच अनुभवते. बरं, आतापर्यंत किती वृक्ष लागवड केली आहे तुम्ही अंदाजे? अंदाजे आता म्हणजे परवाचाच तावरजाचा प्रोजेक्ट एकाच ठिकाणी 4,500 वृक्ष लावलेले. हां, आणि पॉलिटेक्निकचं हॉस्टेल आहे, पॉलिटेक्निक कॉलेज आहे, तिथं जवळपास 2,000 झाडं लावलेले. असे म्हणजे 10,000च्या कितीतरी पुढे गेलेला आकडा आहे आमचा. आणि शेजारच्या काही खेड्यामध्ये 10-12 खेड्यामध्ये म्हणजे वृक्ष लागवड केलेली आहे. या प्रतिष्ठानचा अत्यंत सक्रिय आणि उत्साही सदस्य अरिहंत किवडे यांच्याशी आपण आता बोलणार आहोत. अरिहंत, नमस्कार. तुला कशी हे ऊर्जा इतकं कशी काय मिळते एवढी? आम्हाला ऊर्जा मिळते ते मॅडमकडे बघून. मॅडम जे आहेत त्यांचं वय 55 वर्ष आहे जवळपास, तरी त्याने काम ज्यावेळेस करतात मॅडम त्यावेळेस एक 20 वर्षाच्या व्यक्तीसारखं त्यांचं काम होतं. आणि त्यांच्या कामाला बघून आम्हाला ऊर्जा मिळते. आणि सकाळी डेली मॅडमचा फोन 5:30 वाजता मॅडमचा फोन असतो आणि त्यामुळे आम्हाला मॅडम तेवढ्या लवकर उठतात तर आपण का बरं नाही असं. ह्यामुळे आम्ही डेली 6 वाजता हे ग्राउंडवर असतो आणि 6 ते 8 निस्वार्थपणे काम असतं आमचं. प्रोजेक्ट चालू होता त्याच्या 2 दिवस अगोदर मॅडमचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मॅडमचा गुडघा पूर्ण असं कामातून गेलेल्या प्रकारेच होता. त्यांना उठता पण येत नव्हतं. तरी पण मॅडमने तो प्रोजेक्ट कंप्लीट व्हावा, त्या गाववाल्यांची इच्छा होती, त्या गावातल्या लोकांची. त्यामुळे मॅडम आमच्यात एनर्जी हवी आणि तो प्रोजेक्ट एकाच दिवसात कंप्लीट व्हावा म्हणून मॅडम स्वतः ग्राउंडवर न चलता येत असताना सुद्धा मॅडम आल्या होत्या. आणि ती बघून आम्हाला फार ऊर्जा येते आणि त्याच्यामुळे आमच्या कामामध्ये खूप वेग येतो आणि रेग्युलरिटी राहते. आदित्य, या प्रतिष्ठानची दखल कोणी कोणी घेतली आहे का आतापर्यंत? काय पुरस्कार वगैरे दिलेत का, मिळालेत का? हो, भेटलेत ना. काय सांगशील जरा? सुरुवातीला आपल्याला शिवाई प्रतिष्ठान यांनी आपल्याला पुरस्कार दिलेला आहे. वटपौर्णिमेनिमित्त आपण द वे ऑफ ऑक्सिजन हा प्रोजेक्ट घेतलेला होता. तर त्या निमित्त वटपौर्णिमेनिमित्त आपण 1001 वडांची झाडं लावलेली आहेत. आणि त्याच्यानंतर फुलाबाई बनसोडे येथे कोरोना वॉरियर म्हणून पुरस्कार भेटलेला आपल्याला. भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्यामार्फत पण आपल्या वृक्ष प्रतिष्ठानला समाजभूषण पुरस्कार भेटलेला आहे. आणि परवा एकता प्रतिष्ठानमार्फत आपल्याला समाजभूषण पुरस्कार भेटलेला आहे.